पुरणपोळीतील स्वयंपाकातील सर्वात जास्त मान असतो तो पदार्थ म्हणजे कटाची आमटी। पुरणपोळी तर सर्वांनाच आवडते, पण त्याहूनही जास्त भरपूर जणांना आवडते ती ही कटाची आमटी। तुम्ही तर बऱ्याचदा ही आमटी बनवत असाल, पण माझ्या आमटीचं विशेष महत्त्व सांगू का? ही एकदम वेगळ्या चवीची म्हणजे चटपटीत चवीची तयार होते। मस्त अशी आंबट, गोड, तिखट असे सर्व मिक्स चवी आहेत। आणि खास गोष्ट म्हणजे फक्त 1 चमचा तेल वापरून बनवतीये। हो, जास्त तरी दिसतंय ना? तर याकरिताच एक खास टिप्स दिलेली आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर कटाची आमटी बनवायचं म्हटलं की सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा घटक लागतो ते म्हणजे येळवणी। तर बघा हे येळवणी कसं बनवायचं याकरिता मी कालच तुमच्यासोबत पुरणपोळीची रेसिपी शेअर केली होती ना, तुम्ही ती बघितलीच असेल। त्यामध्ये आपण हे येळवणी कसं बनवायचं ते बघितलं होतं। जर नसेल बघितलं तर पटकन जाऊन चॅनलवर पुरणपोळीची रेसिपी पूर्ण बघा। आता येळवणी घेतलंय ते जरा वेळ साईडला ठेवून देऊयात। आता आपण मसाला काढून घेणार आहोत, म्हणजेच वाटण बनवून घेणार आहोत। तर त्याकरिता मी या ठिकाणी काही साहित्य घेतलंय। त्यामध्ये पाव कप घेतलंय किसलेलं खोबरं। गॅस कढई खाली चालू केलाय। कढई छान अशी जाडबुडाची आहे बरं का। आता हे खोबरं आपल्याला अजिबात तेल न टाकता असं छान असं खमंग भाजून घ्यायचंय। म्हणूनच मी हे खोबरं किसून घेतलं होतं, म्हणजे मग हे पटकन भाजलं जाईल। बघा या पद्धतीने अगदी खमंग छान असं भाजून घ्यायचंय। आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आता कढईमध्ये टाकूयात फक्त पाव चमचा तेल। तेल जास्त नका टाकू हो, बरेच जण डाएट करतात, त्यांच्याकरिता अगदी परफेक्ट रेसिपी आहे। आता यामध्ये टाकूयात 2 इंच आल्याचे काप आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या। आता हे साहित्य देखील छान असं परतवून घेऊयात। सोबतच टाकूयात एक मध्यम साईजचा उभ्या आकारांमध्ये कट करून घेतलेला कांदा। आता हा आपल्याला छान असा अगदी खमंग डार्क रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। जर तुम्ही अगदी हलक्या रंगावर कांदा परतला ना, तर या आमटीला टेस्ट तेवढी फार छान येणार नाही। त्यामुळेच खमंग परतवून घ्या। यावेळेला गॅसची फ्लेम फुल ते मध्यम ठेवली तरीही चालेल। बघा या पद्धतीने आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। अगदी छान असा डार्क रंगावर भाजला गेलाय। या पद्धतीने कांदा भाजला ना वेळही वाचतो। आता यामध्येच टाकूयात अगदी थोडीशी छान अशी देठ असलेली कोथिंबीर। देठ असलेली वापरा, कारण देठ आपण जर भाजीमध्ये घातली ना बारीक चिरून तर ती दातांखाली लागतात। या पद्धतीने परतवून घेतली की मग ते छान अशी मिक्सरला दळली जातात। याची चव अर्क पूर्णतः आमटीमध्ये उतरतो। संपूर्ण साहित्य आपलं भाजून तळून झालेलं आहे, थंड देखील झालंय। आता आपण हे मिक्सरला दळून घेऊयात। त्याकरिता छोटंसं चटणीचं मिक्सरचं भांडं घ्यायचंय, म्हणजे हे परफेक्ट असं बारीक दळलं जाईल। संपूर्ण साहित्य टाकूयात, सोबतच यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकूयात। गरजेनुसार मध्ये आधी आणखी थोडंसं पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे। आता याची छान अशी बारीक पेस्ट करून घेते। तर बघा आपला मसाला या ठिकाणी दळून झालेला आहे। व्यवस्थित बारीक मऊसूत हा दळला गेलाय। आता हा जरा वेळ साईडला ठेवून देते। आता घेतलेले आहेत 5 ते 6 छोटेसे खोबऱ्याचे तुकडे। हे खोबरं ना तुम्ही भाजून घेतलं तरीही चालेल, कच्चं घेतलं तरीही चालेल। मी कच्चंच घेतलंय। आता हे आपल्याला ठेचून घ्यायचंय। त्याकरिता एक मुसळ घेतलीये बघा या पद्धतीची, आणि या पद्धतीने हे मी ठेचून घेते। अगदी जास्त बारीक ठेचायचं नाहीये, तर या पद्धतीनेच थोडंसं ठेचायचं। याऐवजी ओलं खोबरं घेतलं ना तरी देखील आणखी जास्त छान टेस्ट येईल। खोबरं ठेचून झालं, हे सुद्धा जरा वेळ साईडला ठेवते। आता मघाच्याच कढईखालील गॅस चालू करूयात। यामध्ये टाकूयात फक्त 1 चमचा तेल। आता या ठिकाणी कोणती ट्रिक वापरते ते बघा। तेल गरम झालं की यामध्ये टाकूयात ठेचून घेतलेलं खोबरं। हे खोबरं ना हलकंसं आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचंय। बघा या पद्धतीचं खोबरं परतलं गेलंय। आता टाकूयात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने बारीक चिरून घेतल्याय, या देखील टाकूयात। या दातांखाली आल्या की मस्त टेस्ट येते। आता ह्या सुद्धा छान अशा तळून घेऊयात। मग टाकूयात काही सुके मसाले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला किंवा साठवणीतील कोणताही घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले परतले गेले की लगेचच पटकन यामध्ये पाव कप पाणी टाकायचं।
मसाले परतत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा, नाहीतर मग मसाले जळू देखील शकतात. आता पाण्यामध्ये हे मसाले छान असे शिजवून घेऊयात. तर बघा याला किती छान अशी तर्री आलेली आहे. हीच खास जर ट्रिक तुम्ही वापरली ना, तर फक्त 1 चमचामध्ये अगदी छान अशी कटाची आमटी आपण बनवू शकतो. व्यवस्थित मसाले शिजले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवा आणि लक्षात ठेवा हे मसाले अजिबात कढईच्या तळाला करपणार नाही किंवा चिकटणार नाही. त्यामुळे मध्ये अधे नेहमी हे हलवत राहा. आता हा कट आणि वाटण छान असं मिक्स करून झालेलं आहे. छान असं व्यवस्थित परतवून घेतलंय. यावर झाकण ठेवूयात आणि याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत शिजवून घेऊयात. तर बघा काही वेळानंतर झाकण खोलून बघूयात. बघा यावर किती छान असा तेलाचा तवंग तयार झालेला होता. अगदी कमी तेलात देखील मस्त असा आपला कट येणार आहे. आता मसाले व्यवस्थित परतवून झाले, वाटण देखील छान असं परतवून झालंय, छान असं याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये उरलेलं साहित्य टाकूयात. मी थोडीशी चना डाळ जी शिजवून घेतलेली होती ना ती ठेवली होती, ती टाकते. सोबतच टाकूयात कढीपत्त्याची पाने. अगोदर पाने टाकली नव्हती, कारण जर अगोदरच पाने टाकली तर तेल जास्त साईडला उडतं, कदाचित 1-2 थेंब अंगावर देखील उडू शकता. संपूर्ण साहित्य छान असं पुन्हा एकदा परतवून घेतलंय, मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये टाकूयात कट. तर हा कट मी थोडासा गरम करून घेतलेला आहे, हलकासा कोमट करून मगच वापरायचा आहे. आणि आणखी एक टिप्स म्हणजे हा कट जास्तच घट्टसरही नसावा. जर कट जास्त घट्टसर असला ना मग देखील आमटीला छान अशी तर्री येत नाही. तर कट वापरतानाच्या देखील या 2 ते 3 टिप्स देखील नक्की लक्षात ठेवायचे आहे. आता आवडीनुसार थोडंसं एक्स्ट्राचं पाणी देखील वापरलंय. हे पाणी वापरताना देखील थोडंसं कोमटच वापरलं होतं. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा याला आत्ताच किती छान असा रंग दिसायला लागलेला आहे. याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे, जास्त घट्टसर नाहीये. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठही टाकूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतेय, आपली ही आमटी जास्त घट्टसर नसावी, यामुळे आमटीला छान असा कट येत नाही. आता यावर अर्धवट झाकण ठेवायचंय आणि गॅसची फ्लेम देखील एकदम कमी ठेवायची आहे. तर या संपूर्ण कट छान येण्याकरिताच्या खास टिप्स आहेत. आता ही आपण शिजवून घेऊयात. तर बघा काही मिनिटांनंतर आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. मस्त आणि जबरदस्त कट आलाय. रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरल्या तर अगदी परफेक्ट असा फक्त 1 चमचा तेल वापरून याच पद्धतीचा कट आणि रंग येणार आहे. आता या आमटीला छान अशी चटपटी टेस्ट येण्याकरिता थोडासा यामध्ये आमसूल टाकूयात आणि 1 चमचा गुळाचा खडा टाकूयात. आणि सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. अगदी परफेक्ट अशी आंबट गोड तिखट चवीची चटपटीत चवीची आपली कटाची आमटी या ठिकाणी तयार झाली आहे. अगदी कमीत कमी तेल वापरून देखील छान असा कट आलेला आहे. तर तुम्हाला मी दिलेल्या या संपूर्ण टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही जर एकच पुरणपोळी खाणार असाल तर या आमटीसोबत 2 पोळ्या आवर्जून खाताल ही माझी नक्की खात्री आहे. एवढी हिला खास टेस्ट येते. आता गॅस बंद करते आणि गरमागरम कटाची आमटी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा आमटी थंड झाल्यानंतर देखील याला अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. परफेक्ट असा पातळपणा जरीही आलेला असला तरी देखील मसाला एकीकडे पाणी एकीकडे असं अजिबात झालेलं नाहीये. तर तुम्ही देखील ही कटाची आमटी या होळीला नक्की बनवून बघा. कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.